जीवनात प्रगती साधायची असेल तर विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणे आवश्यक आहे. विज्ञान माणसाला बुद्धिमान बनवते तर अध्यात्म त्याला माणूसपण शिकवते. या दोन्हींच्या समन्वयातूनच मानवी जीवन अधिक उन्नत होऊ शकते, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी केले. पंचायत समिती, दिंडोरी शिक्षण विभाग, नेक्स्ट इंग्लिश मीडियम स्कूल, जनता विद्यालय उमराळे व जिल्हा परिषद शाळा उमराळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व पारितोषिक वितरण कार्यक्रम ते मार्गदर्शन करत होते. नामदार झिरवाळ पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी केवळ गुणांपुरते शिक्षण न घेता समाजाच्या गरजा ओळखून संशोधन करावे. प्रश्न विचारण्याची सवय, प्रयोगशीलता आणि नवसर्जनशील दृष्टिकोन विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीही कोणापेक्षा कमी नसून योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात. विज्ञान प्रदर्शनासारखे उपक्रम विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा, आत्मविश्वास व संशोधन वृत्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर निक्स शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुखदेव परबत, डॉक्टर पुंडलिक धात्रक, गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी सी.बी. गवळी, वंदना चव्हाण, कैलास पगार, केंद्र प्रमुख सीमा भामरे, अनुसया पाटील, नितीन बागुल, गोविंद भोये, तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष डी.जी. वाणी, संजय केदार, घनश्याम चौधरी, शशीभाऊ गामणे, संतोष कथार, संदीप गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी नामदार झिरवाळ यांचे लेझिम पथकाच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. यावेळी राजेंद्र खैरे यांनी खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या प्रतिमेची आकर्षक रांगोळी साकारली आहे. या विज्ञान प्रदर्शनासाठी सुभाष सोनवणे, अविनाश गुंजाळ, संतोष गांगुर्डे, संतोष जगताप, बाळासाहेब घुगे, संतोष जाधव आदींनी परीक्षक म्हणून काम पाहिले. इन्स्पायर अवॉर्ड विजेता यशराज शिंदे यांनी जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी येथील मंगला बागुल यांनी शिक्षक कर्मचारी यांच्या विभागीय धावण्याच्या स्पर्धेत यश संपादन करून राज्यस्तरासाठी पात्र ठरल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. याशिवाय तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष डी.जी. वाणी यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल नामदार झिरवाळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविकात गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश समाजाचा उत्कर्ष, संशोधन वृत्तीला चालना देणे व विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे हा असल्याचं नमूद केलंय. यावेळी विज्ञान गटातील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, चषक व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी दिंडोरी पंचायत समिती, शिक्षण विभाग, विज्ञान अध्यापक संघ, नेक्स्ट इंग्लिश मीडियम स्कूल, जनता विद्यालय उमराळे, जिल्हा परिषद प्राथमिक उमराळे ब्रू येथील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डी.जी. वाणी यांनी केले. यांनी घेतला. मग थोडासा उशीर हा झाला. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण निश्चित काळाची गरज पाहता जे इथं प्रदर्शन, तर त्याच्यापैकी मला काही शॉर्टमध्ये काही प्रयोग पाहायला मिळाले. पण याच्या आधी मी कदाचित ह्या विज्ञान प्रदर्शनाबरोबरच अजून एक आगळं वेगळं पाहून आलो का तिथे मी लेट झालो का जे शासनानं उमराळ्याच्या जिल्हा परिषद शाळेला, म्हणजे तसं लोक सांगताना ह्या आम्ही दिली, ही मी दिली, हे आमचा स्वार्थ आहे. पण मला विचारलं होतं, कारण कोणालाही वाटतं ना, गुंजाळ साहेब हे द्यायचं साधारण कुठल्या विभागात द्यायचं, काय तुमच्या डोक्यात आहे का? गुंजाळ सर गेलं काय? कथार सर त्यांना काय वाटलं असेल का मी पाड्यावरचा आहे, म्हणजे हे पाड्याचंच नाव सांगतील. पण मला माहित आहे त्याचा उपयोग हा पाड्यावरही निमित्तानं निश्चितच एक आगळे वेगळे पण सुद्धा का जे शासनाचं धोरण असेल का, जसा एक आदर्श आपल्याला सर्वसामान्य कुटुंबातले का ज्यांची आपण पूजा करतो, अब्दुल कलाम साहेबांची, तिथून आदर्श तर अगदी आजचा आदर्श अजून आगळा वेगळा मी बघितला. शिक्षक वृंदांना मी खरंच मनापासून धन्यवाद देईल का सूर संगम रे, ही असली सुरुवात मी माझ्या लाईफ मधली पहिली पाहिली. स्वागत होत असतं, पण मला वाटतं एक सुरुवातीचं सदा सर्वदा अशी सुरुवात जी काही झाली, फार थोडी लोक बदललं पाहिजे. युगात
जात असताना कुठेतरी अध्यात्माची सुद्धा त्या ठिकाणी जोड असली पाहिजे. त्याच्याशिवायही आपण पुढे जाऊ शकणार नाही. कारण विज्ञान आणि अध्यापन आणि अध्यात्म याच्या सांगडीशिवाय आपण पुढे जाणार नाही. असे अतिशय सुंदर कार्यक्रमाची सुरुवात त्या ठिकाणी केली. मग त्या मुलींचं ते अगदी शरीराचा नकळत अंग हलवून अगदी माणसाला मंत्रमुग्ध करणारं असं स्वागत गीत त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं. त्याच्यानंतर मी थोडंसं आल्या सांगितलं की बाबा आधी विज्ञान प्रदर्शन पाहायचं का डायरेक्ट बोलायचं. पण मला वाटतं मी येतानाच थोडासा लेट झाले. आता लेट होताना मी तसा गजाळाचा जरी माणूस असेल तरी थोडंफार मागं पुढे होत असतो, त्याला नाईलाज आहे. एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कठार, दिंडोरी.